कोल्हापूर पोलीस स्थानकाबाहेर शिवप्रेमी आक्रमक झालेले पाहायला मिळतात। आताची सर्वात महत्त्वाची बातमी, जुना राजवाडा पोलीस स्थानकाबाहेर शिवप्रेमींनी गर्दी केल्याचं दिसतंय। प्रशांत कोरटकर याला अटक करण्यात आलेली आहे आणि कोरटकर याच्या विरोधात आता शिवप्रेमी आक्रमक झालेले पाहायला मिळतात। एका महिन्यापासून फरार असलेला कोरटकर आता तेलंगणातून त्याला अटक करण्यात आली आणि त्यानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। पोलीस आणि शिवप्रेमींमध्ये बाचाबाची सुरू असल्याचं दिसतंय। जुना राजवाडा पोलीस स्थानकाबाहेर शिवप्रेमींनी गर्दी केलेली आहे। याच पोलीस स्टेशनमध्ये प्रशांत कोरटकरची सध्या चौकशी सुरू आहे। त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे थोड्याच वेळानंतर आणि सध्या शिवप्रेमी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। प्रशांत कोरटकर यानं छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आणि त्यानंतर त्याच्यावरून राजकारणही तापलेलं पाहायला मिळालेलं आहे। इंद्रजित सावंत यांनाही त्यांना धमकी दिली होती आणि याच धमकीचा ऑडिओ क्लिप व्हायरल झाला होता। त्यानंतर एका महिन्यानंतर आता प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला सध्या कोल्हापुरात आणलं गेलेलं आहे। पोलीस स्टेशनमध्ये त्याची चौकशी सुरू आहे आणि थोड्याच वेळात त्याला कोल्हापुरातल्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे। त्यामुळे आता त्याला पोलीस कोठडी होतीये की न्यायालयीन कोठडी हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे। कोरटकरला घेऊन पोलीस राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेत। प्रशांत कोरटकरला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे। पोलीस कोल्हापूर न्यायालयात हजर करतील तर प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे। इंद्रजित सावंतांना त्यानं धमकी दिली होती। फरार झाल्यानंतर कोरटकर नागपुरातून चंद्रपूरला गेल्याची माहिती होती, तर चंद्रपूरच्या हॉटेलमध्ये कोरटकरला पोलीस अधिकारी भेटल्याची माहिती समोर येते। तर कोरटकरला भेटणारे पोलीस अधिकारी कोण असा सवालही उपस्थित होताना दिसतायत। ज्या अधिकाऱ्यांनी ज्या व्यक्तींनी त्याला मदत केलेली आहे त्या सर्व व्यक्तींची चौकशी होणार आहे, ते सुद्धा गोत्यात सापडणार आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमर पाटील। अमर, आता शिवप्रेमी आक्रमक झालेले पाहायला मिळतात। पोलीस आणि शिवप्रेमींमध्ये बाचाबाची सुरू असल्याची माहिती समोर येते। आताची सर्वात महत्त्वाची बातमी, अधिकचा तपशील। आता कोरटकरांना थोड्याच वेळात बाहेर काढले जाणार आहे आणि त्याला कोर्टामध्ये नेले जाणार आहे। त्याबरोबर कोरटकर हा कोर्टामध्ये जाताना शिवभक्तांनी त्याला चप्पल आणि बांगड्याचा आहेर देण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे शिवभक्तांची आणि पोलिसांची थोडी बाचाबाची झाली आहे। आता थोड्याच वेळात कोरटकरला बाहेर काढण्यात येणार आहे। कोरटकरसाठी व्हॅन आणून लावलेली आहे, त्यामध्ये त्याला बसवण्यात येणार आहे। जी 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 आता बंदोबस्त, पोलिसांचा बंदोबस्त तिथे परिसरात कसा आहे, त्याचबरोबर कोरटकर याला न्यायालयीन कोठडी होते की पोलीस कोठडी होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण त्याला ज्या व्यक्तींनी सहकार्य केलेलं आहे त्या व्यक्तींची सुद्धा चौकशी होणार आहे का आणि त्यांच्या अडचणीत कशा प्रकारे वाढ होईल? आता ज्या प्रकारे पोलिसांनी सांगितले त्या प्रकारे त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आहेत आणि कोर्टामध्ये त्याची युक्तिवाद होऊन काय होते हे पाहणे गरजेचं आहे। जी 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 धन्यवाद अमर, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आपण पाहतोय सध्या कोरटकरला घेऊन पोलीस राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये आहेत। थोड्याच वेळात त्याला न्यायालयात हजर केलं जाईल। त्याचबरोबर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे, कारण शिवप्रेमी आता आक्रमक झालेले पाहायला मिळतात। तब्बल एक महिन्यानंतर प्रशांत कोरटकर हा पोलिसांच्या कचाट्यात सापडलेला आहे। थोड्याच वेळात त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। मात्र त्या पोलीस स्टेशन बाहेर सध्या शिवप्रेमी जमलेले आहेत, आक्रमक झालेले पाहायला मिळतात। प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे। इंद्रजित सावंतांना त्यानं धमकी दिली होती। फरार झाल्यानंतर कोरटकर नागपुरात चंद्रपूरला गेल्याची माहिती आहे, तर चंद्रपूरच्या हॉटेलमध्ये कोरटकरला पोलीस अधिकारी भेटल्याची ही माहिती आहे। मात्र कोरटकरला भेटणारे पोलीस अधिकारी कोण असा सवाल उपस्थित होताना दिसतोय, कारण आता त्या पोलीस अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी होईल। त्याचबरोबर या संदर्भात कोण कोण या प्रकरणात त्याला सहकार्य त्यानं केलेलं आहे त्या सगळ्या व्यक्तींची चौकशी होणार असल्याची माहिती समोर येते। कोरटकरच्या अडचणीत वाढ होताना दिसते। जो कोरटकर एक महिन्यापासून फरार होता, पोलिसांच्या नाकावर टिचून त्यानं तेलंगणामध्ये पळ काढला होता, तो कोरटकर सध्या आता पोलिसांच्या कचाट्यात आहे। त्याचबरोबर त्याला थोड्याच वेळात न्यायालयात हजरही करतील। त्याचबरोबर ज्या पोलीस स्टेशनमध्ये कोरटकरची चौकशी सुरू आहे, राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये, त्याच्या बाहेर आता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, कारण शिवप्रेमी तिथे जमायला सुरुवात झालेली आहे।
तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमर पाटील. अमर, आता कोल्हापुरात कशा प्रकारे परिस्थिती आहे, त्याचबरोबर शिवप्रेमींचं म्हणणं काय आहे आणि आता सध्या न्यायालयात त्याला थोड्याच वेळात हजर केलं जाईल, पोलीस बंदोबस्त कशा प्रकारे तैनात करण्यात आलाय? प्रज्ञा, पोलीस बंदोबस्त हा चोख ठेवलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी आता पोलिसांची गाडी पोलीस स्टेशनवर लागलेली आहे. थोड्याच वेळात त्याला पोलीस स्टेशनमधून कोर्टामध्ये नेण्यात येणार आहे. त्याचबरोबर शिवप्रेमींनी थोडासा दंगा केलेला आहे आणि शिवप्रेमी त्याला कोणत्याही प्रकारची विरोध करण्याच्या तयारीत आहेत. कोणी चप्पल दाखवते, कोणी बांगडा दाखवते, कोणी काय दाखवते, परंतु शिवप्रेमींच्या मागं विरोध करत शिवप्रेमींना डावलेला आहे. पोलिसांनी त्यांना चोख बंदोबस्त केला. शिवप्रेमीने एका बाजूला उभा केलेला आहे. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे. तर थोड्या वेळातच कोर्टाला कोर्टामध्ये घेऊन जाण्यात जी, मात्र कोर्टात अमर त्याला हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर युक्तिवादी होईल. कोणते महत्वाचे मुद्दे आहेत जे युक्तिवादातून मांडलेले जातील? त्यामुळे आता युक्तिवादामध्ये त्याने मोबाईल फॉर्मॅट केला होता. त्याने मोबाईल त्याचा फॉर्मॅट झाल्यामुळे त्याने सगळे डाटा गेलेला आहे. डाटाही कसा केला, कुठे गेला आणि तो कुठे फिरला यासाठी सरकारी वकील मागणी करतील आणि त्याला पोलीस कोठडी मिळेल असा एक अंदाज आहे. त्यामुळे युक्तिवाद काय होते पाहणं गरजेचं आहे. प्रज्ञा, एकीकडे कोराटकरच्या अडचणीत वाढ होती अमर, आणि दुसरीकडे आता यावरून सुद्धा राजकारण तापलेलं आहे. परिणय फुके म्हणतायत की कोराटकरला लपवण्यात काँग्रेसचा हात आहे. काँग्रेसच्या एका नेत्याकडे तो लपून होता असा आरोप करण्यात येतोय. या संदर्भात अधिकची माहिती. कोल्हापुरामध्ये पण आता शिवप्रेमी असतील किंवा शिवभक्त सगळे एकत्र आले त्यावेळेला त्यांनी ते सांगितलं की हास्यास्पद आहे. काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याकडे राहिला असून नाही, ज्याच्याकडे राहिला असेल त्यालाही कारवाई व्हावी अशी शिवभक्तांची मागणी. जी 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 अमर, इंद्रजित सावंत या संदर्भात समाधानी असतील का? कारण सध्या आपण पाहायला गेलं तर इंद्रजित सावंत यांनी सुद्धा गृह खात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते की महाराष्ट्रातून कोराटकर फरार होतोच कसा? महाराष्ट्रातून कोराटकर फरार झाल्यानंतर त्यावेळेला ज्या वेळेस सर्व ठिकाणी त्याची चौकशी केली त्यावेळेस कोल्हापुरातील तीन पोलीस पथके ही वेगवेगळ्या दिशेला होती आणि ज्या वेळेला तेलंगणाने अटक केली त्यावेळेला इंद्रजित सावंतांनी पहिल्यांदा सांगितली त्याला तेलंगणाने अटक केली, पण तो आता त्याला अटक केल्यानंतर तो कुठे राहिला, कोणी त्याला मदत केली हा महत्वाचा मुद्दा आहे की त्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी इंद्रजित सावंतांच्या सहकार्यांचं म्हणणं आहे. अमर, मदतीच्या मुद्द्यावरून म्हणायला गेलं तर चंद्रपूरच्या हॉटेलमध्ये कोराटकरला पोलीस अधिकारी भेटल्याची माहिती आहे. आता त्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी होईल का, किंवा तो पोलीस अधिकारी गोत्यात सापडेल का? त्याच्यावर कशा प्रकारे कारवाई होईल, चौकशी होईल? सकाळी 7 वाजल्यापासून त्याच्याकडे तीच चौकशी चालू होती की तो कोणत्या प्रकारे गेला आणि कशा प्रकारे कुठे गेला. त्यामुळे आता तो कसा सापडेल आणि कसा मिळेल हे बघण्यासाठी पोलीस अधिकारी होता आणि त्याला कोणी मदत केली यासाठी सर्व ठिकाणी चौकशी केली आणि पोलीस आता सगळी चौकशी करत आहेत. जी जी, महत्वाचा प्रश्न अमर, उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या आदल्या दिवशी खरं तर प्रशांत कोराटकर हा पोलिसांच्या कचाट्यात सापडलेला आहे. इतक्या दिवसांनंतर, तोही 1 महिन्यानंतर विरोधकांकडून हाच मुद्दा उचलून धरला जात होता. आता सत्ताधारी उलट त्यांच्यावर आरोप करतायत की काँग्रेसने यांना कोराटकरांना लपवून ठेवलं होतं. त्यामुळे आता या मध्ये कोराटकरच्या आडून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका टिप्पणी करताना दिसतायत. हो, आता विरोधकांनी सत्ताधारी एकमेकांवर टीका टिप्पणी करत जरी असतील तरी आता त्या प्रकारे विरोधकांची भूमिका त्याचप्रमाणे शिवसेनेची भूमिका लक्षात घेता पोलिसांनी चोख बंदोबस्त केलाय आणि कोणत्याही अनिश्चित प्रकाराकडून पोलीस चोख बंदोबस्त करतायत. जी 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 अमर, सध्याची ताजा तपशील काय आहे, सध्याचं अपडेट काय आहे? प्रशांत कोराटकरला कधीपर्यंत न्यायालयात हजर केलं जाईल आणि जर न्यायालयात हजर केलं जाईल तेव्हा पोलीस बंदोबस्त कसा असेल? कारण आपण पाहतोय शिवप्रेमींचा रोष पाहतोय कोल्हापुरात की या पोलीस स्टेशनच्या बाहेर शिवप्रेमी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. बाचाबाची झालेली आहे पोलीस आणि शिवप्रेमींमध्ये. या संदर्भात अधिकची माहिती. पोलिसांनी शिवभक्तांना बाजूला काढलं होतं त्यावेळेला बाचाबाची थोडी झाली होती. आता प्रशांत कोराटकरला कोर्टामध्ये नेत आहेत आणि पोलीस बंदोबस्तात मध्ये त्याला नेला जात आहे. शिवप्रेमींची मागणी काय अमर? त्याला पायतान दाखवणार नाही, पायतानाचा आम्ही आहेर देणार अशी शिवप्रेमींची मागणी आहे.
जी जी आपण पाहूच की प्रशांत कोरटकर याच्या अडचणीत कशा प्रकारे वाढ होतीये, न्यायालयीन कोठडी होतीये की पोलीस कोठडी होतीये, आपण या संदर्भात ताजा तपशील घेणारच आहोत. मात्र प्रत्येक घडामोडींवर तुम्ही लक्ष ठेवून राहाच. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरला महिनाभराने अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता राजकारण तापलेलं आहे. त्याचबरोबर कोल्हापूरचंही वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून कोरटकर फरार होता. कोरटकरच्या अटकेवरून आता राजकीय वातावरण तापलंय. अशातच प्रशांत कोरटकर तेलंगणामधील काँग्रेसच्या एका नेत्याकडे लपवून होता आणि त्याला वाचवण्याचं काम काँग्रेसनंच केलं होतं असा आरोप भाजपा आमदार परिणय फुके यांनी केला आहे. तर तेलंगणा काँग्रेस नेत्याच्या घरातून कोरटकरला अटक करण्यात आल्याचंही परिणय फुके यांनी म्हटलेलं आहे. परिणय फुके यांनी दावा केला आहे. त्यामुळे आता यांच्या या दाव्यानं भुवया उंचावलेल्या आहेत. एकीकडे प्रशांत कोरटकरच्या आडून आतापर्यंत विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरत होते. मात्र आता सत्ताधारीच उलट विरोधकांवर टीकास्त्र डागताना दिसतायत, निशाणा साधताना दिसतायत. त्याचबरोबर थोड्याच वेळात कोरटकरला कोर्टात हजर केलं जाईल. त्यानंतर कोणकोणते मुद्दे युक्तिवादात मांडले जातील हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे. त्याला न्यायालयीन कोठडी होतीये की पोलीस कोठडी होतीये हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. कारण कोरटकर इतक्या दिवस फरार होता, 1 महिन्यापासून फरार होता. पोलिसांच्या नाकावर टिचून तो तेलंगणात गेला होता. तेलंगणातून त्याला अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकरणाला कशा प्रकारे वळण लागतं हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे. ज्या पोलीस स्टेशनमध्ये कोरटकरची चौकशी सुरू आहे, कोरटकरला ठेवण्यात आलेला आहे, त्या पोलीस स्टेशन बाहेर शिवप्रेमी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर इशारा देताना दिसत आहेत. पोलीस आणि शिवप्रेमींमध्ये बाचाबाची झालेली ही पाहायला मिळते. मात्र आता याच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता पोलीस सुद्धा सतर्क झालेले आहेत. बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे. शिवप्रेमी हे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय ही दृश्य कोल्हापूरची. थोड्याच वेळात त्याला कोर्टात हजर केलं जाईल. प्रशांत कोरटकर याच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. 1 महिन्यापासून जो प्रशांत कोरटकर फरार होता त्याला तेलंगणातून अटक करण्यात आलेली आहे. उद्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसाच्या आधीच प्रशांत कोरटकरला अटक होणं, त्यामुळे आता राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर प्रशांत कोरटकर हा फरार असल्यानं राजकीय वादंग निर्माण झाला होता. इंद्रजित सावंत यांनी सुद्धा खरं तर गृह खात्यावर टीकास्त्र टाकलं होतं, प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. प्रशांत कोरटकरनं छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर इंद्रजित सावंत यांना धमकी दिली होती. याच धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे संताप व्यक्त होताना पाहायला मिळत होता. आंदोलनं केली गेली, मोर्चे काढण्यात आले आणि त्यानंतर आता कोरटकर अटकेत आहे आणि कोरटकरला थोड्याच वेळानंतर कोर्टात हजर केलं जाईल. मात्र कोर्टात हजर करण्या अगोदर पोलीस सतर्क झालेले आहेत. त्यांनी बंदोबस्त वाढवलेला आहे. कारण जशी कोरटकरच्या अटकेची माहिती मिळालेली आहे, जशी कोल्हापुरात त्याला आणल्याची माहिती मिळालेली आहे, तेव्हापासूनच शिवप्रेमी दबा धरून बसलेले आहेत. त्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याची वाट पाहत आहेत. सध्या आपण पोलीस स्टेशनच्या बाहेरची ही दृश्य पाहतोय, जिथं प्रशांत कोरटकरला ठेवण्यात आलेला आहे आणि प्रशांत कोरटकरला सध्या या पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं असून आता न्यायालयात त्याला थोड्याच वेळात हजर केलं जाईल. न्यायालयात कशा प्रकारे युक्तिवाद होतोय, कोणकोणते मुद्दे हे मुख्य मांडले जात आहेत, त्याच्या अडचणीत कशा प्रकारे वाढ होतीये हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आणि कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तेव्हापासूनच कोरटकर फरार होता. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकर याला तेलंगणाच्या इथून अटक केलेली आहे आणि त्यानंतर कोरटकरला सकाळी कोल्हापुरात आणण्यात आलं. मात्र प्रशांत कोरटकरला लपवण्यात काँग्रेसचा हात असल्याचं भाजपा आमदार परिणय फुके यांनी म्हटलं. तर फुकेंच्या आरोपांवर काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालेलं आहे.
प्रशांत कोरटकरने जो प्रकार केलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केला होता, त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखवल्या होत्या. आता कोल्हापुरातील सकाळी प्रशांत कोरटकरला जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर एक एक शिवप्रेमी येतो. त्याने आता हजारोच्या संख्येने शिवप्रेमी ह्या जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या जवळ जमलेले आहेत. आपल्याबरोबर बोलण्यासाठी काही आहेत. काय सांगाल की आता तुम्ही इथं आलात? पहिली गोष्ट, चिल्लर व्यक्तीला शोधण्यासाठी 1 महिना लागला, हे गृह खात्याचं अपयश आहे. आणि त्याला अटक केली, ठीक आहे, तुम्ही 1 महिन्यानं का होईना त्याला अटक केली. आम्ही आज त्याचा निषेध करण्याकरता सर्व शिवभक्त शिवसैनिक या ठिकाणी आलो असता, एका माध्यमाला मी बाईट देत असताना मला पोलिसांनी धक्काबुक्की करून पुढे ढकलण्याचं काम केलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पोलीस प्रशासन त्याला प्रोटेक्शन देते, त्याला त्याचं म्हणजे तो जावाई असल्यासारखं त्याची काळजी घ्यायला लागले. छत्रपतींचा अवमान करणाऱ्या माणसाला तर माझं असं म्हणणं आहे पोलीस प्रशासनाला की बाबा तुम्ही त्याला गाढवावरनं इथनं कोर्टापर्यंत नेलं पाहिजे, तरच शिवभक्त समाधानी होतील. अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीनं त्याचा कार्यक्रम करू. तुम्ही काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला त्याला काय कशा प्रकारे शिक्षा व्हावी? त्याची आता जसं आमची सहकारी बोलली की त्याची गाढवावरून धिंड काढावी, तशी त्या गाढवावरून धिंड काढावीच. पण कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध असणारं कोल्हापुरी चपलाचा हार घालून त्याची गाढवावरून धिंड काढावी. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कालचं जे प्रकरण झालं ते कुणाल कामरानं एकनाथ शिंदेवर गाणं म्हणलं म्हणून त्याचं कार्यालय फोडलं. पण हेच सगळे प्रशासनाचे सगळे मंत्री व सगळे गृहमंत्री ज्या वेळेला कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्यासारख्या नीच लोकांनी महाराजांचा अपमान केला, त्यावेळेला यांची कार्यालय फोडायचं काम यांनी का केलं नाही? यासाठी मी ह्या सगळ्यात पहिला प्रशासनाचा निषेध करतो. आणि संपूर्ण सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढं सगळं 1 महिन्यानंतर देखील कोरटकरला अटक केली, याचं देखील मी आमचे महेंद्र पंडित कोल्हापूरचे यांचं कौतुक करतो. पण त्याला घरचा जावई असल्यासारखा सन्मान आमच्या पोलीस प्रशासनाने देऊ नये, एवढी त्यांना मी आमच्या माध्यमातून विनंती करतो. आपण पाहतोय कोरटकरला अखेर कोल्हापुरात आणण्यात आलेला आहे आणि कोरटकर हा कोल्हापुरात येतोय हे कळताच शिवप्रेमींमधला असंतोष हा उफाळून आलेला आहे. आणि गेल्या महिनाभर पोलिसांना हुलकावणी देणारा प्रशांत कोरटकर याला अखेर तेलंगणामधनं अटक करण्यात आलेली आहे आणि कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आलं काल. आज त्याला कोल्हापुरात आणण्यात आलेलं आहे आणि आता त्याला कोर्टात लवकरच हजर करण्यात येईल. शिवाजी महाराज यांच्याबद्दल आणि छत्रपती शंभूराजे संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि यानंतर शिवप्रेमी आक्रमक झाले होते आणि आता त्यांचं हेच आक्रमक स्वरूप आपल्याला कोल्हापुरात पाहायला मिळत आहे. पायताण काढून कोरटकर विरोधात शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत. कोरटकरला आमच्या स्वाधीन करा असं वक्तव्य या शिवप्रेमींनी केलेलं आहे, अशी मागणी शिवप्रेमी करतायत. आणि कोल्हापुरात शिवप्रेमींच्या असंतोषाच्या रागाचा एकच उद्रेक आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतोय. थोड्याच वेळात प्रशांत कोरटकर याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तसंच कोल्हापुरात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात त्याला आणण्यात आलं होतं सकाळी आणि नंतर त्याची चौकशी सुरू झाली. तसंच पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात यावेळी शिवभक्त एकत्र आलेत. तसंच त्यांनी त्याला आपल्या ताब्यात द्या, प्रशांत कोरटकर याला आपल्या ताब्यात द्या, त्याची गाढवावरनं धिंड काढा अशी मागणी केलेली आहे. मात्र यावेळी आपण पाहतोय की शिवप्रेमींची आक्रमकता बघता कोणत्याही प्रकारची अनुचित घटना, अप्रिय प्रसंग इथे घडू नये, तणावपूर्ण स्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा सुद्धा मोठा फौजफाटा इथं पोलीस बंदोबस्त इथं तैनात करण्यात आलेला आहे. तसंच जुनागड राजवाडा पोलीस ठाण्याच्या आवारात प्रचंड पोलीस बंदोबस्त आपण यावेळी पाहतोय. तसंच याच जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या बाहेर आपल्याला शिवप्रेमींची मोठी गर्दी दिसून येते. मोठ्या संख्येनं इथे शिवप्रेमी आलेले आहेत आणि प्रशांत कोरटकर याच्या विरोधात आक्रमक भूमिका त्यांनी घेतलेली आहे. गेला महिनाभर पोलिसांना हुलकावणी देणारा, गुंगारा देणारा प्रशांत कोरटकर अखेर पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे. तेलंगणातील मंचिर्याल इथनं कोल्हापूर पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे आणि आज त्याला जुना राजवाडा पोलीस स्टेशन इथे आणण्यात आलं होतं आणि यावेळी पोलीस दलाच्या वतीनं सुद्धा ठिकठिकाणी प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तसंच जुना राजवाडा पोलीस ठाणा हद्दीमध्ये सुद्धा कडेकोट पोलीस बंदोबस्त यावेळी पाहण्यात आला. तसंच कोल्हापूर पोलिसांसह गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुद्धा इथे उपस्थित आहेत.
महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी तसंच इतिहास संशोधक इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकावल्याप्रकरणी फोनवरून धमकावल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। अंतरिम जामीन मिळण्यासाठी प्रशांत कोरटकरनं अनेकदा प्रयत्न केले, मात्र त्याचे प्रयत्न काही हे यशस्वी ठरले नाहीत। तसंच जामीन नाकारल्यामुळे अटकेची टांगती तलवार सुद्धा त्याच्या भोवती होती। अखेर त्याला अटक झालेली आहे आणि महिनाभर पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कोरटकरला तेलंगणा इथनं कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तसंच कोल्हापुरी पायताण दाखवण्याचा इशारा सुद्धा यावेळी शिवप्रेमींनी दिला। आपण पाहतोय जय महाराष्ट्राच्या स्क्रीनवर एका बाजूला शिवप्रेमी आक्रमक भूमिकेत असल्याचं आपण पाहतोय। छत्रपती शिवराज संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केलेल्या कोरटकरचं कोल्हापुरात आल्यानंतर कोल्हापुरी पायतानांना स्वागत करू असा इशारा आधीच काही शिवप्रेमी संघटनांनी दिला होता आणि त्याचप्रमाणे आक्रमक पवित्रा या सगळ्या शिवप्रेमींनी घेतलेला आहे। तसंच आज कोरटकर याला कोल्हापुरात आणल्यानंतर शिवभक्त सुद्धा आक्रमक झाले। कोरटकर हा कोल्हापुरात त्याला आणण्यात येणार आहे ही माहिती कळताच सगळे शिवप्रेमी आणि सगळ्या शिवप्रेमी संघटना एकवटल्या आणि त्यांनी जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या बाहेर हजेरी लावली। इथे सगळेजण जमा झालेले आपण पाहतोय। तसंच संतप्त प्रतिक्रिया शिवप्रेमींकडून व्यक्त होत आहेत। सध्या कोरटकरला कोणी मदत केली इथपासून ते अगदी त्याने कुठे कुठे राहिला या सगळ्या फरार होता त्या फरार होण्याच्या कालावधीच्या दरम्यान तो कुठं कुठं राहिला, कुठं कुठं त्याने आश्रय घेतला याबाबत आणि कोणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणी त्याला आश्रय दिला यावरून विविध प्रश्न विचारायला या शिवप्रेमींनी सुरुवात केली आणि या संदर्भात गेल्या 2 तासांपासून खरं तर चौकशी प्रशांत कोरटकरची सुरू आहे। अमर पाटील आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत। अमर, यावेळी तू कुठे आहेस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशांत कोरटकरची कशा प्रकारे चौकशी चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलीस स्टेशनच्या बाहेर तू उभा असशील तर काय कशा प्रकारचं वातावरण आहे तिथे? मी आता पोलीस स्टेशनच्या दारामध्ये बसून या ठिकाणी हिंदुत्ववादी शिवप्रेमी सगळ्यात जास्त जमलेले आहेत आणि त्यांनी आता हे चप्पल दाखवत आहेत। त्याचबरोबर त्याला कोर्टात न्यायला म्हणून गाडी लावली पण अजूनही त्याला बाहेर आणलेलं आहे, त्यामुळे शिवभक्त आक्रमण झाले आणि त्याला बाहेर आणलेलं नसेल असा अंदाज आहे। बघत असाल तर असं शिवभक्त आक्रमण झाले आहेत। नक्कीच अमर, आता ज्या प्रकारे आपण पाहतोय व्हिज्युअल्समध्ये सुद्धा आपल्याला दिसतंय की शिवप्रेमी मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले आहेत आणि अतिशय रागात आहेत। सगळ्यांना संतोष हा अनावर झालेला आहे, सगळ्यांमध्येच असंतोष आहे, एक प्रकारचा राग अनावर झालेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी परिस्थिती ही चिघळण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही। अमर, मग त्या दृष्टीने पोलिसांनी काय पावलं उचललेली आहेत? पोलिसांनी चोख बंदोबस्त केला आणि पोलीस स्टेशनमध्ये सगळं शिवभक्त बसण्याचा प्रयत्न करायचा आपण प्रयत्न करत असाल तर आपल्या कॅमेरामध्ये आपण दाखवत आहे की पोलिसांनी शिवभक्त। नक्कीच अमर, तू असाच आमच्यासोबत राहा, आम्ही तुझ्याकडनं या सगळ्या अपडेट्स घेत राहू। आपण पाहतोय पोलिसांबरोबर शिवप्रेमी आक्रमक झाल्याचं दिसत आहे। मेडिकल करायची होती सामान्य आरोपीला एक ट्रीटमेंट आणि अशा आरोपीला एक दुसरी ट्रीटमेंट। शिवाजी महाराजांचा सरकारचा पद्धतीने पोलीस कोल्हापूर पोलिसांना अधिकार नव्हता, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना मानतच नाही। ज्या पद्धतीने त्यांनी अशा घटनेचा वापर केलाय शिवभक्तांचा अपमान करायला कोल्हापूर पोलीस जबाबदार आहे।
चाललो मी तिकडे कोर्टात नेला. हा कोर्टात नेला चला. आपण पाहतोय तर प्रशांत कोरटकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे काल तेलंगणामधून आणि आज त्याला कोल्हापूर पोलिसांनी जुना राजवाडा पोलीस स्टेशन इथं चौकशीसाठी आणलेलं आहे. पोलिसांची चौकशी सध्या सुरू आहे प्रशांत कोरटकर याच्यासोबत आणि त्यामुळेच दरम्यान एकीकडे बाहेर पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठ्या संख्येनं शिवप्रेमी जमा झालेले आहेत, गोळा झालेले आहेत आणि शिवप्रेमींनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. प्रशांत कोरटकरला कोणत्याही प्रकारची खास ट्रीटमेंट का देण्यात येते यावरून सुद्धा संताप या शिवप्रेमींच्या मनात उफाळून आलेला आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकावल्याप्रकरणी कोरटकरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आमचे आवाळसाहेब या ठिकाणी नाही आहेत. काल ते कायद्याचं राज्य लोकशाही कोसळली, राष्ट्रव्यवस्था कोसळली. मला समजतच नव्हतं ते महाराष्ट्राबद्दल बोलत होते का बांगलादेशबद्दल बोलत होते. म्हणून मी त्यांना विचारणार होतो, ते नाही आहेत पण ते माझं भाषण कुठेतरी ऐकतीलच. त्यामुळे मी त्यांना विचारू इच्छितो की आवाळसाहेब काही नावं तुम्हाला आठवतात का? निखिल भामरे, सुनैना होले, समीर ठक्कर, केतकी चितळे, परेश बोरसे, सेवानिवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा, कंगना रनावत, नारायणराव राणे, अर्णव गोस्वामी, राहुल कुलकर्णी, राहुल झोरी. आणि यातली नावं आठवत नसेल तर एक नाव नक्की त्यांना आठवत असेल, अनंत करमुसे. त्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्था होता, राष्ट्रावर कुठलंही संकट नव्हतं, संविधानाप्रमाणे काम चाललं होतं. म्हणून मिळेल त्या पत्रकाराला जेलमध्ये टाकण्यात येत होतं. त्यामुळे मला असं वाटतं की आवाळसाहेब असते तर जास्ती बरं झालं असतं, पण ते येतील, कदाचित उशिरा येतील, काही हरकत नाहीये. आज आपण जर बघितलं तर तुम्ही किती प्रयत्न केला तरी आम्ही तिघं एकमेकाच्या पायात पाय घालणारे नाही आहोत. एकमेकाच्या हातात हात घालून राज्यकारभार आम्ही चालवणार आहोत. आता काय आहे की मी त्या दिवशी सांगितलं, दादा एकदम दरडावून बोलतात, त्याच्यामुळे त्यांच्या वाटी फारसं कोणी जात नाही. आम्ही दोघं आपले मवाळ, मी आणि शिंदे साहेब, म्हणजे सगळ्यांना आपलं घेऊन लेकरवाळे चालत असतो आम्ही. त्यामुळे तुम्ही कितीही त्या ठिकाणी काड्या घालण्याचा प्रयत्न केला किंवा बांबूची लागवड केली तरीही खरं तर मला असं वाटतं की या ठिकाणी एक अजून मला प्रश्न विचारायचा आहे की आवाळसाहेबांचं भाषण ऐकलं, अनेकांचं भाषण ऐकलं, दंगे करणारे आणि बलात्कार करणारे यांचा एवढा पुळका का? की छाती काय पडवायची? ठीक आहे, अक्षय शिंदेचं एन्काउंटर नसतं झालं, बरं झालं असतं, कायद्याने फाशी झाली असती. पण असं छाती बडवणं चाललेलं आहे जसं काय तो अक्षय शिंदे कोणीतरी स्वतंत्रता सेनानीच होता. रोज तेच, एवढं दुःख. दंगे करणारे, दंगेखोर आणि बलात्कारी यांना कायद्याने शिक्षा झाली पाहिजे, पण त्यांच्याबद्दल जर कोणाच्या मनामध्ये संवेदना तयार होत असेल तर मात्र ते योग्य नाहीये. त्या संदर्भात काही लोकांची मनं ही तपासूनच पाहावी लागतील. आणि म्हणून या सगळ्या चर्चा ऐकल्यानंतर नानाभाऊ मला असं वाटतं, आप इतना भी गरज कर न बरसो, आप इतना भी गरज कर न बरसो कि मैं आंधी तूफान या सैलाब बन जाऊं. खैर मुझ में तो अभी साख बाकी है. आप टटोलना खुद को और अपनी फितरत को. सच बोलो, आप में वो पहले वाली बात कहां बाकी है? कायदा सुव्यवस्थेवर
अरे काय, अरे हा काय मुशायर आहे? चाललं काय आहे? जयंतराव, अनेक वेळा आपण काही निर्णय घेतो, ठीक आहे, त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे घेतो, ते काही अयोग्य असतात असं नाही, पण कायदा सुव्यवस्थेवर त्याचाही परिणाम होतो. आता कोविडच्या काळामध्ये आपण 10,000वर कैद्यांची मुक्तता केली. एकट्या पुण्यामध्ये आपण 269 कैद्यांची मुक्तता त्यावेळी केली, जे कैदी जेलमध्ये होते. यातले 72 कधी परतलेच नाही. आणि त्यानंतर आता लक्षात येत आहे की अनेक गुन्ह्यांमध्ये ते आरोपी म्हणून सापडत आहेत. 8 लोक तर मोकाचे आरोपी सापडले की ज्यांनी पुन्हा त्या ठिकाणी येऊन गुन्हे केले, काही गँगचे सदस्य झाले. आणि म्हणून मला असं वाटतं की गुन्हेगारांच्या संदर्भात आपण मानव अधिकाराचं हनन होणार नाही बघितलं पाहिजे, पण फार संवेदना दाखवून त्या ठिकाणी त्याचा काही उपयोग होतो असं मला वाटत नाही. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगू इच्छितो की या संदर्भात गुन्हेगारीच्या आकडेवारीमध्ये मी फार जाणार नाही. मी त्या दिवशी इतकी आकडेवारी सांगितली, पण कधी कधी नानाभाऊ काय होतं, काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना फारच समजावं लागतं, वारंवार सांगावं लागतं, तेच ते प्रश्न विचारतात. मग शेवटी आपल्याला कंटाळा आला तरी तेच ते उत्तर द्यावं लागतं. त्यामुळे लोकसंख्येच्या अनुसार महाराष्ट्र हा देशामध्ये गुन्हेगारीत 8वा आहे, तो दुसरा नाही. दिल्ली, केरळ, तेलंगणा अशी अनेक राज्य आपल्या आधीच्या श्रेणीत आहेत. आणि शहराच्या बाबतीतही मी त्या दिवशी सांगितलं की पहिल्या 10 मध्ये किंवा पहिल्या 15 मध्ये आपलं एकही शहर नाही. टेक्निकली नागपूर शहर 6व्या नंबरवर दिसतं, पण त्याच्यामध्ये ग्रामीणचा भाग जो आलेला आहे तो ते गृहीत धरत नाहीत. तो जर भाग ग्रामीणमध्ये पकडला तर तो 27व्या क्रमांकावर वगैरे ते जातं. पहिल्या 15 मध्ये मुंबई 15व्यावर आहे आणि पुणे 18व्यावर आहे. त्याच्यामुळे अशी काही परिस्थिती नाही. देशातल्या मेट्रोपोलिसमध्ये किंवा प्रमुख शहरांमध्ये उत्तम कायदा आणि सुव्यवस्था असलेली आपली राज्यातली शहरं आहेत. याचा अर्थ सगळं आलबेला असं मी म्हणणार नाही, गुन्हे घडतायत, पण शेवटी देशाच्या तुलनेत महाराष्ट्र कुठेतरी पुरोगामी, महाराष्ट्रात काय चाललंय वगैरे जे तुम्ही विचारता, म्हणून मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. 2024 मध्ये 3,83,037 गुन्हे घडले हे आमच्या प्रभूसाहेबांनी सांगितलं, पण हे सांगताना ते विसरले की हे 2023च्या तुलनेत 2,586 कमी आहेत, ते अधिक नाही आहेत. आणि त्याच्यामध्ये जे काही अनेक मेजर अशा प्रकारचे हेड आहेत त्याच्यामध्ये गुन्हे कमी झालेले आहेत. आता हत्यार कायदा असेल किंवा अंमली पदार्थाचा कायदा असेल, दारूबंदी असेल, याच्यात गुन्हे वाढले आहेत, कारण याच्यावर आपण 0 टॉलरन्स मोडमध्ये चाललेलो आहोत आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यावर कारवाई करतो आहोत. आणि म्हणून त्यातले गुन्हे जे आहेत ते वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास या ठिकाणी आपण 808 बंदुका जप्त केलेल्या आहेत, 2600हून अधिक कारतूस जप्त केलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात मोकाची कारवाई देखील केलेली आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर जवळपास 2022 पासून तर 2024 पर्यंत 600 लोकांवर मोकाची कारवाई ही या ठिकाणी आपण केली आहे. अपराध सिद्धीचा दर, काल एक चांगलं डॉक्युमेंट आमच्या जयंतरावने दाखवलं आणि ते ऑथेंटिक डॉक्युमेंट आहे, ते चुकीचं डॉक्युमेंट नाही आहे, की काही जिल्ह्यांमध्ये, पण त्याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर 8 जिल्हे असे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये मागच्या वेळी 36% होतं, आता 35.5% आहे, 33% होतं, 31%. तर एवढा डिफरन्स हा कमी अधिक येत असतो. 3 जिल्हे असे आहेत की ज्याच्यामध्ये थोडा मेजर फॉल आहे. 8 जिल्हे असे आहेत की ज्यांनी खूप इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. त्यामुळे आपण ते लक्षात आणून दिलेला आहे, तो आमचाच अहवाल आहे. त्या जिल्ह्यांमध्ये आम्ही निश्चितपणे इम्प्रूव्हमेंट करू. पण मला हे सांगताना आनंद वाटतो की 2009 ते 2014 या संपूर्ण कालावधीमध्ये महाराष्ट्राचा रेट ऑफ कन्व्हिक्शन हा 9% होता. 100 अपराधी पकडले तर 9 लोकांना शिक्षा व्हायची. 2014 पासून आपण तो इम्प्रूव्ह करत सुरू केला आणि आज तो 50%वर गेलेला आहे. आता 50% अपराधी जर 100 अपराधी पकडले तर 50ला शिक्षा होते आहे आणि BNS कायद्यामुळे हा अजून वाढेल अशा प्रकारची आता अपेक्षा आहे. त्यामुळे या संदर्भात आपण जवळपास मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे.
महिलांविरुद्धचे जे गुन्हे आहेत याच्यामध्ये गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण हे 93.72% झालेलं आहे आणि बलात्काराचे गुन्हे उघडकीस येण्याचं जे प्रमाण आहे ते 98.59% या ठिकाणी झालेलं आहे आणि 24 मधल्या जर आपण बलात्काराच्या घटना बघितल्या तर 99.98% आरोपी हे ओळखीचे आरोपी आहेत. केवळ 0.42% आरोपी अनोळखी आरोपी आहेत. त्यामुळे समाजामधली विकृती जी आहे ही विकृती याच्यामध्ये आपल्याला दिसते. पण समाधान एवढंच आहे की आता ही विकृती असतानाही समाज आपल्या महिलांना दाबत नाही आहे. तक्रार करू नका, घरचे लोक आहेत, ओळखीचे लोक आहेत, बदनामी होईल, लग्न होणार नाही, या सगळ्या गोष्टीतनं हळूहळू समाज बाहेर पडतोय आणि ओळखीच्या आणि नातेवाईकांच्या विरुद्ध तक्रारी सुरू झाल्यामुळे आता या बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. पण हे देखील अतिशय दुःखद आहे की 99.58% आरोपी हे जवळचे ओळखीचे आणि नातेवाईक आहेत. ही देखील अतिशय मला असं वाटतं वाईट अशा प्रकारची परिस्थिती आहे. बलात्काराच्या प्रकरणामध्ये 60 दिवसामध्ये त्याची निर्गती व्हावी अशा प्रकारचं एक केंद्र सरकारने देखील आपल्याला सांगितलं. 2020 पर्यंत हे प्रमाण आपलं 45% होतं. 2024 मध्ये हे प्रमाण 94.1% आहे. म्हणजे बलात्काराच्या घटनेमध्ये 2 महिन्याच्या आत आपली चार्जशीट आता 94% प्रकरणात जाते आहे आणि पुढच्या काळात ती 100% प्रकरणांमध्ये जाईल असा आमचा प्रयत्न असेल. आणि यासोबत आपण मी परवा देखील सभागृहात सांगितलं की 48 तासामध्ये कन्व्हिक्शन हा एक आपण त्या ठिकाणी रेकॉर्ड केलेला आहे. आता एक अजून माझ्याकडे घटना आली आहे 4 दिवसात कन्व्हिक्शनची. हळूहळू हे जे काही बलात्काराचे गुन्हे आहेत याच्यामधलं कन्व्हिक्शन हे वेगानं झालं पाहिजे. किमान त्यातले जे गंभीर गुन्हे आहेत त्याच्यामध्ये अतिशय वेगानं ते झालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. या संदर्भात प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला पोलीस कक्ष केलाय. आयुक्तालय आणि अधीक्षक पातळीवर महिला सुरक्षा समिती केली आहे. दामिनी पथक, निर्भया पथक, भरोसा सेल असे विविध उपक्रम केले आहेत. आणि वेगवेगळ्या प्रकारे हे लिव्ह इन रिलेशनशिप पण जी काही फसवणूक होते आहे त्या संदर्भातही मोठ्या प्रमाणात आपण समाज प्रबोधन करतोय. ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून 38,910 बालकांची आपण त्या ठिकाणी सुटका केलेली आहे. डायल 112 याची प्रगती अतिशय चांगली आहे आणि मी त्या दिवशी देखील सांगितलं की डायल 112 मध्ये जो रिस्पॉन्स टाइम आपण सांगतो हा अंदाजे नाही, हा रेकॉर्डेड टाइम आहे. फोन आल्यापासून तिथे पोहोचल्यापर्यंत कंप्लीट मुवमेंट डिजिटाइज आहे. आणि या मुवमेंटमध्ये 2022 साली आपला ओव्हरऑल रिस्पॉन्स टाइम होता 15.41. तो 2023 साली झाला म्हणजे 15 मिनिटं 41 सेकंद कॉल आल्यापासून ॲव्हरेज पोचायला लागायचे. पूर्वी आपण बघायचो की हिंदी पिक्चरमध्ये सगळा गुन्हा घडल्यावर सगळं संपल्यावरच पोलीस पोचायचे. आता ती परिस्थिती नाही आहे. 2022 मध्ये 15 मिनिटं 41 सेकंदात पोलीस पोचत होते. 2023 मध्ये तो 15 मिनिटावरून 8 मिनिटं 32 सेकंदावर आला आणि 2024 मध्ये आपला रिस्पॉन्स टाइम झालेला आहे 6 मिनिटं 34 सेकंद. आव्हाड साहेब आलेले आहेत, थोडे उशिरा आलेले आहेत.